आज मी तुम्हाला उरलेल्या पावापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 2 पाव राहिले होते, त्यांना काय करायचं माहिती आहे का, असं मधोमध असं कट करून घ्यायचं। वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं, 1 चमचा घ्यायचं तांदळाचं पीठ, छोटा अर्धा चमचा चाट मसाला, छोटा 1 चमचा सफेद तीळ, थोडासा ओवा, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी हळद, त्यात टाकायचे बघा 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं एकदम आलं आणि 2 पाकळ्या लसणाच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, त्यात टाकायसाठी घेतलेला 1 मीडियम आकाराचा बटाटा साल काढून बघा मी असं खिसून घेतलेला आहे, थोडासा कोबी घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, तो पण असा लांबडा कापून घेतलेला आहे, 1 गाजर घेतलेला आहे, ते पण बघा साल काढून असं खिसून घेतलेलं आहे आणि 2 चमचे बघा फ्रेश आपली मका असते नाही, तिला जरा थोडीशी म्हणजे शिजवली होती थोडीशी मीठ टाकून 1 10 मिनिटं आणि तिला कुटून घेतलेली, अख्खी टाकू नका, असं कुटलं का नाही मग त्याच्यामध्ये चव मुरल चांगली। आता हे पण आपण टाकून घेऊया। आता हे काय करायचं, पहिलं मिक्स करून घ्यायचं, मग टाकूया थोडंसं पाणी आणि परत कालवून घेऊया। मी थोडीशी एकदम चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। आता हे जे पाव आहेत ना हे असे घ्यायचे बघा, असं दाबून बसवायचे। आता आपण ह्या बाजूने सुद्धा थोडंसं बसवून घेऊया। तेल बघा मस्त असं गरम झालेलं आहे, हे बघा अशा पद्धतीत। आता ही उलटी बाजू केलेली आहे मी पावाची, वरची बाजू आणि खालची बाजू आहे। गॅस आहे मीडियम, 1-2 मिनिटं ठेवायचं फक्त मीडियम गॅसवर। 2 मिनिटं झालेले आहेत बघा, अशा पद्धतीचं उलटं करून घ्यायचं। पलटी करूया बघा, मस्त बघा भाजली गेलेली एकदम मस्त, एकदम तेलकट नाहीत काय नाही, आणि तर खायला छान लागतं का नाही।